आता आपण समर 2025 बॅचचा संस्कृतचा पेपर सॉल्विंग बघणार आहोत। त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की पेपर कसा होता किंवा पेपरमध्ये काय काय विचारलं गेलेलं। तर बघा, पेपरमध्ये नई तत्पुरुष समास आहे ना, नई तत्पुरुष समासला वेटेज चांगलं होतं। 3 मार्क्सला नई तत्पुरुष समास विचारला गेलाय। त्यानंतर संधीमध्ये आपली जी अयादी संधी आहे, अयादी संधी, त्यानंतर यन संधी, जस्त्व संधी यांना वेटेज चांगलं होतं। म्हणजे कमीत कमी 10 मार्क्स हे अयादी संधी, जस्त्व संधी आणि यन संधीचे क्वेश्चन्स वर होते, किंवा यावर 3 मार्क्स, यावर 3 मार्क्स आणि यावर 2 की 3 मार्क्स आहेत। असे 10 मार्क्सच्या अप्रॉक्स किती 10 मार्क्ससाठी ह्या 3 संधी विचारल्या गेल्या आहे। त्यानंतर विसर्ग संधीमध्ये आपण लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल घेतलं होतं ते एक्झाम्पल जशाच्या तसं 2 मार्क्सला पडलं होतं। त्यानंतर जे प्रत्येचे जे आपण लेक्चर्स मध्ये बघितले किंवा आपण ज्या नोट्स दिल्या होत्या, जे एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी अपलोड केले होते कोर्समध्ये, तर प्रत्येचे जे होते, प्रत्येचे जे धातू ते सगळे आपले त्या नोट्स मधून आलेले आहेत। म्हणून पेपर हा खूप जास्त अवघड असा काहीच नव्हता। आता एका क्वेश्चन मध्ये असतात 5 सब क्वेश्चन, तर त्या 5 सब क्वेश्चन मधला जर एखादा क्वेश्चन म्हणजे एखादा सब क्वेश्चन जर हार्ड असेल तर पूर्ण पेपर हार्ड आहे असं आपण म्हणू शकत नाही। आता हा जरी सप्लिमेंटरी एक्झामचा पेपर असेल तरी पण हा जास्त हार्ड नव्हता, म्हणजे रिपीटरचा पेपर असूनही तो हार्ड नव्हता। सर्वांचा गैरसमज काय असतो की रिपीटरचे पेपर्स खूप अवघड निघतात किंवा दुसरं काही, तर रिपीटरचे पेपर अवघड निघतात असं काहीही नाही। हा पेपर एकदम सोपा होता, अवघड असा नव्हता। त्यानंतर जो मंत्र आहे, मंत्र धातू आलाय, किंवा पितृ शब्द किंवा मातृ, आता इथे पितृ विचारलेला आहे, तर हे रिपीट झालेले आहेत। हे काय आहेत? रिपीट झालेले आहेत। रोगीन, रोगीन पण काय शब्द झालाय? रिपीट झालेला आहे। म्हणून PYQ का बघून घ्यायचे असतात? तर हे काय होतं, मोस्टली रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात। हे सगळे पितृ झाला, मंत्र झाला, रोगीन झाला, हातचे मार्क्स होते, हे रिपीट झालेले जे शब्दरूप किंवा धातुरूप आलेले आहे। चला आपण आता आन्सर की बघूया डायरेक्ट। आता आन्सर की बघत असताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पेपर प्रेझेंट कसा करायचा। जरी त्यांनी आपल्याला फक्त संधी एवढंच लिहायला लावलं असेल तरी पण आपण जर थोडंसं एक्सप्लेन केलं तर एक्झामिनरला पण समजून जातं की आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे, आणि मग तो मार्क्स देताना पण व्यवस्थित मार्क्स देतो। त्यामुळे मी तुम्हाला पेपर प्रेझेंट करतानाच सांगितलं होतं पेपर प्रेझेंट कसा करायचा। मग आता पहिलं एक्झाम्पल आहे संधीचं, मम औषधी। आता मम औषधी याचा संधी विग्रह कसा होईल? मग मम औषधी, मम औषधीचा काय झाला? मम औषधी। म मधला काय? आणि इकडचा औ काय झालं? प्लस औ झाला। कोणत्या संधीने? रुद्धी संधी। म्हणजे हा कोणत्या संधीचा टाईप आहे? स्वर संधीचा टाईप आहे। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल होतं दोषा रुदाहरतो। आता दोषा रुदाहरतो, इथं हे एक्झाम्पल थोडंसं हार्ड जाणारं एक्झाम्पल होतं। दोषा रुदाहरतो, इथं आव आहे बघा, आव, दोषाव, हे रू सेपरेट केला तर आव मिळतोय आपल्याला, आणि आव कोणत्या याच्यात मिळतो आपल्याला? एचो यवायव सूत्रात काय मिळत असतो आपल्याला? आव मिळत असतो, म्हणजे अयादी संधीत आव मिळत असतो। मग आपण इथे काय केलं, हा जो आव मिळाला, आवच्या जागी काय आणला आपण? अहू आणला, आणि शब्द कसा बनला? दोषौ रुदाहरतो, हा झाला त्याचा संधी विग्रह। त्यानंतर पुढे इषेद बलात। आता इषेद बलात त समोर काय आलेला आहे? ब आलेला आहे। मग इथे कोणत्या संधीने सॉल्व्ह करणार आपण? जस्त्व संधीने, झलाम जशांतो सूत्राने काय केलं आपण? हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं। प्रत्येक आतापर्यंत 2021चे बॅचचा पेपर असू, 22च्या बॅचचा असू, आता 23च्या बॅच असू, समर विंटर कोणताही पेपर असू दे, म्हणजे रिपीटर फ्रेशर्स कोणताही पेपर असू दे, जस्त्व संधीवर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच। व्यंजन संधीमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आजपर्यंत कोणत्या संधीवर आले असेल तर ते फक्त आणि फक्त जस्त्व संधीवर आलेले। मी लेक्चरमध्ये पण खूप वेळेस सांगितलेलं आहे शिकवत असताना जस्त्व संधी, की तुम्ही जस्त्व संधी परफेक्ट करा। जस्त्व संधी जर व्यवस्थित तुम्ही केली ना तर तुम्हाला पुढचं एकदम व्यवस्थित येऊन जातं। म्हणजे जस्त्व संधीवर नेहमी क्वेश्चन असता म्हणजे असताच। त्यानंतर आता पुढे कर्णा अमयी। आता कर्णामयी, मग काय झालं? कर्ण प्लस आमयी,
आ. मग इथे काय झालं, अ समोर आ आला म्हणजे कोणती संधी झाली, आपली दीर्घ संधी झाली. त्याचं सूत्र काय होतं, अकसवर्ण दीर्घ. त्यानंतर पुढे पुष्टी आयु. आता पुष्टी ई दिसतोय बघा इथे, ई समोर काय आलाय, आस आलाय म्हणजे आ आलाय म्हणजे काय आलाय, स्वर आलाय. मग ईचं कन्वर्जन कशात होणार, य मध्ये होणार. मग ती काय झाली, यन संधी झाली. इको यनची सूत्र हे संधीचे. आता संधीमध्ये पाहायला गेलं तर हे एक्झाम्पल फक्त थोडंसं हार्ड होतं, बाकी सर्व एक्झाम्पल कसे होते, सोपे होते. चला पुढे बघूयात आता आपण समास. त्यानंतर पुढे बघूयात आता समास. आता काय बघणार आपण, समास. आता समासामध्ये पहिल्यांदा काय सांगितलेलं एक्झाम्पल, तर बघा पहिल्यांदा एक्झाम्पल काय दिलेलं आहे, दिनचर्या. आता दिनचर्या मग कसं होणार ते, दिनस्यचर्या दिनचर्या. मग इथे काय झालं, षष्टी तत्पुरुष समास. इथे काय आन्सर येणार, षष्टी तत्पुरुष समास. त्यानंतर हिताहार. आता हित आहार, आहार कसा, हितकर. मग तिथं कोणता येणार, कर्मधारय समास येणार आणि त्याचा विग्रह कसा होणार, हित आहार. त्यानंतर आता कासहा. आता कासहाचा कसा होणार, कासम हंती इति. त्यानंतर गुरो समीपम. आता समीपम. आता अव्ययी भाव मध्ये आपण बघितलं होतं की जिथे जिथे अव्ययी भाव असणार समास तिथे काय होणार, आपल्याला अव्यय दिसणार पहिल्या पदात. आणि ते जे 16 प्रकार बघितले आपण अव्ययाचे, तर ते जे असणार त्याला काहीतरी, जेव्हा त्याचा संधी विग्रह होणार तेव्हा प्रत्येकाला काय केलेलं असणार, एक पर्यायवाची शब्द दिलेला असणार. त्यातच ते काय होणार, त्याचा समास विग्रह होणार. संधी विग्रह बोलले, सॉरी, समास विग्रह होणार. जसं की यथा बलम बोललं, यथा बलम, तर यथासाठी काय दिलेला शब्द आहे, अनतिक्रम्य. मग काय होणार, बलम अनतिक्रम्य असं. तसंच आता काय दिलंय, गुरो समीपम. मग समीप कशासाठी दिलेलं आहे, उपसाठी दिलेलं आहे. मग शब्द काय बनला, उपगुरुम. काय झाला, अव्ययी भाव समास. आता त्यानंतर पुढे अबाधयन. आता अ ज्याच्या सुरुवातीला असेल तिथे काय करतो आपण, न करतो. अच्या जागी काय करतो, न करतो. मग आपला हा कोणता झाला, नय तत्पुरुष समास. कसं सॉल्व होणार, न बाधयन. आता ह्या मध्ये विचार केला तर फक्त काय, जो कास हा होता तो थोडासा हार्ड होता, बाकी सगळं एकदम व्यवस्थित प्रॉपर एकदम इझी आलेले होते जे समासचे एक्झाम्पल होते ते. त्यानंतर आता पुढे आहे आपला अव्ययचा क्वेश्चन. आता हे जे अव्ययचे क्वेश्चन्स येतात ना, ते नेहमी म्हणजे आपल्याला जे वैसुसा आणि सहितातले जे अन्वय करायला दिलेले नेहमी त्यातनच येतात. आता यातले पण जे आलेले आहेत ना, ते सगळे कशातनं आलेले, वैसुसा आणि आपले जे अध्याय आपल्याला सांगितलेले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, ते जे तिसरा आणि चौथा, तर हे जे अध्याय सांगितलेले आहेत 11, 12, 13, 14, तर ह्या अध्यायांमधून किंवा वैसुसाचे जे अध्याय सांगितलेले आहेत 20, त्यामधले जे श्लोक सांगितलेले आहेत त्यामधूनच इथे अव्ययचे क्वेश्चन्स आलेले आहेत. आता बघा, ते व्यापिनोपी रुन्नाभ्यो रधो मध्य ऊर्ध्व संशया. आता आपला हा पहिल्या अध्यायातला श्लोक आहे, आपल्याला माहिती असेल अष्टांग हृदयातला. तर मग ते व्यापिनो पी इथे काय येणार, अपी येणार. हे आपलं जर श्लोक जरी पाठ असता किंवा आपण एकदा ते श्लोक वाचलेले असेल तरी पण आपल्याला हे अव्यय एकदम इझिली सॉल्व्ह करतात. मग काय येतात, ते व्यापिनो पी, पहिल्या याच्यात काय येणार, अपी येणार. त्यानंतर पुढच्या याच्यात काय येणार, धारयेत. आता हा चौथ्या अध्यायातला रोगानुत्पादनीय जो अध्याय सांगितलेला अष्टांग हृदयाचा चौथा अध्याय, त्यातला हा क्वेश्चन आहे. धारयेत तू सदा वेगान हितेशी प्रत्यच्च इह. मग इथे काय आलं, तू आलं. त्यानंतर पुढे सत्व रजस्तम इति मनसा स्युत्रयो गुणः. आता सत्व रजस्तम हा जो अव्यय करायला आलेला आहे, अव्यय लिहायला आलेला आहे, तर तो कुठून आलेला आहे, वैसुसामधला आलेला आहे. हा जो प्रश्न आलेला आहे तो कुठून आलेला आहे, वैसुसातून आलेला आहे. त्यानंतर चय एव जयेत दोष कुपित तत्विरोधीयन, हा पण कशातून आलेला आहे, संहितेतला क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर पानीयम, इथे काय आलं मग, चयच्या तिथे एव आलं. त्यानंतर पानीयम प्राणिनाम प्राणा विश्वमेवच्च
तन्मयम. आता हा जो आहे यांनी डायरेक्ट वैसुसा किंवा संहिता मधले डायरेक्ट अव्यय करण्यासाठी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग हा कशातून आलेला आहे? पानीयम प्राणीनम प्राणावाला, तर तो वैसुसातून आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर चला आता पुढे शब्दरूपाने लिखत. आता इथं काय करायचंय? शब्दरूप लिहायचंय, शब्दरूपाने लिखत. मग आता गवा, गवा काय सांगितलेलं आहे? मग ओकारांत गो शब्द आहे. गवामध्ये काय येतं? ओकारांत गो शब्द येतो. त्यानंतर त्याचं काय? गवा कोणता शब्द आहे? तर तृतीय एकवचन शब्द सांगितलेला आहे. आणि हा शब्द कसा आहे? पुलिंग ओकारांत गो शब्द आहे. याचा मेन शब्द कोणता आहे? पुलिंगी ओकारांत गो शब्द आहे. आणि गवा हे त्याचं कोणतं रूप आहे? तर तृतीय एकवचन रूप आहे. त्यानंतर आता पुढे रोगीने. पुढे काय विचारलेलं आहे? रोगीने. आता रोगीने, रोगीने काय सांगितलेले आहेत? नकारांत रोगीन शब्द आहे. हा पण आपल्याला पुलिंग शब्द विचारलेला आहे. नकारांत पुलिंगी शब्द आहे आणि तो पण काय विचारलेला आहे? नकारांत पुलिंगी शब्द विचारलेला आहे रोगीनं. आता जर याच्या आधीच्या बॅचचा जर बघितला, समर फ्रेशरचा 2023 बॅचचा जर आपण क्वेश्चन पेपर बघितला, तर तो पण काय होता? त्यामध्ये पण रोगीन क्वेश्चन आलेला होता. रोगीन शब्द रूपानीसाठी आलेला होता. त्यानंतर पितृ खूप वेळेस रिपीट झालेला आहे. म्हणजे मातृ किंवा पितृ दर पेपरला असतो, म्हणजे असतोच. मग आता याचं काय आहे? मग रोगीने हे कोणतं रूप आहे? चतुर्थी एकवचन रूप आहे. चतुर्थी एकवचन रूप आहे. त्यानंतर पुढे तिसरा क्वेश्चन काय? मधुनाम. आता मधुनाम, मधुनाम मध्ये कोणता शब्द आहे? मधु शब्द आहे. मधु काय? उकारांत शब्द आहे आणि तो कसा आहे? नपुसकलिंगी शब्द आहे. आता हे मधुनाम कोणतं रूप आहे? मग षष्टी बहुवचन रूप आहे. पेपरला लिहिताना पेपर प्रेझेंट कसं करायचा यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ टाकला होता. मी तेव्हा पण बोलले होते पेपर प्रेझेंट करताना या फॉर्मॅटमध्ये पेपर प्रेझेंट केला तर नक्कीच तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडतील आणि बघणाऱ्यालाही ते एकदम इझी जातं बघायला. आता मह्यम. पुढे काय? मह्यम. आता मह्यम, मह्यम काय? अस्मत् सर्वनामाचं रूप सांगितलेलं आहे. मग ते काय? चतुर्थी एकवचन रूप आहे अस्मत् सर्वनामाचं. त्यानंतर पुढे संप्राप्ती शब्द. आता संप्राप्ती शब्द, संप्राप्ती शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे, इकारांत शब्द आहे आणि द्वितीय बहुवचन शब्द आहे. तुम्ही जर फक्त एवढं लिहिलेलं असेल तरी ते कसं आहे? बरोबर आहे. पण अपेक्षा काय आहे? हे सगळं व्यवस्थित लिहिणं. त्याने तुम्हाला तिथे फुल म्हणजे आउट ऑफ मार्क्स तिथं मिळून जाणार आणि पेपर चेक करणाऱ्याला पण समजते तुम्हाला येतंय, त्यामुळे काय होणार? तो व्यवस्थित मार्क्स देणार. त्यानंतर आता पुढे पुढचा क्वेश्चन आहे उपसर्गाचा. पुढचा क्वेश्चन आहे उपसर्गाचा. तर उपसर्ग, उपसर्ग मध्ये काय विचारलेलं आहे? मग उपसर्ग स्ववाक्येषु योजयेत. आता उपसर्गाचा फॉर्मॅट आपल्याला पहिल्यापासून माहित होता. उपसर्गावर येणारा क्वेश्चन आपण काय करायचं? जे उपसर्ग दिलेलं असेल त्याचं सेंटेन्स बनवायचं. त्यामुळे आता मी तुम्हाला इथं काही त्याचं आन्सर दिलेले नाहीये, ती तुमची चॉईस होती. तुम्ही एक्झाम मध्ये जे लिहिले ते सेंटेन्स बरोबर असणार. चला पुढे एफ नंबरचा क्वेश्चन. पुढचा काय आहे? आता स्ववाक्येषु योजयेत. आता हा पण तुमचा म्हणजे तुमच्या मनाने वाक्य बनवायचं होतं, त्यामुळे तुमचं जे वाक्य असणार ते नक्कीच बरोबर असणार. आता मी तुम्हाला इथे एक एक वाक्य दिलेलं आहे. आता पर्याप्त धनम. आता पर्याप्त धनम, पर्याप्त धनम मध्ये काय वाक्य बनवलंय? मग मी पर्याप्त धनम संतोषम न ददाती. म्हणजे पर्याप्त धन जे ते संतोष देत नाही. खूप जास्त धन माणसाला अपेक्षा असते. त्यानंतर आता पुढे कथ प्लस अनियर. आता इथे जो प्रत्यय दिलेला होता तो सॉल्व करायचा आणि ते प्रत्यय सॉल्व करून जो शब्द तयार होणार त्याचं काय करायचं असतंय? आपल्याला वाक्य बनवायचं असतंय. मग कथ प्लस अनियर. आता अनियर प्रत्ययामध्ये काय प्रत्यय लागतो? अनिय लागतो. मग शब्द काय बनला? कथनीय बनला. मग आता काय केलं? कथनीय पासून वाक्य बनवलं. मग धर्मस्य महिमा सर्वत्र कथनीय. त्यानंतर पुढे पुढे काय सांगितलेलं आहे? सधने वने. काय सांगितलेलं आहे? सधने वने. मग वाक्य काय बनवलं आपण? बालकः सधने वने क्रीडन्ति. आता हे जे तुम्ही म्हणाल हे कुठून आलेलं आहे? तर हे विशेषण विशेष्य मधून आलेलं आहे.
सधने वने, पर्याप्त धनम हे कुठून आलेले, किंवा इथे खाली जे भारतीय पुरुष दिलेले हे सगळं कशात आलेले, विशेषण विशेष्यापासून वाक्य बनवायला आलेले. त्यानंतर पुढे काय, गम आणि तवतू प्रत्यय जोडला, गम धातूला तवतू प्रत्यय जोडला तर काय बनणार, गतवान. आता हे जे धातू जे दिलेले ते आपण प्रत्येक टॉपिक्सचे जे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते किंवा नोट्स दिला होता, जे एक्झाम्पल फॉर्मॅटमध्ये आपण लेक्चरमध्ये अपलोड केलेले होते, त्यामधलेच सगळे धातू आहे. तुम्ही जर बघायला गेले आणि बघितली असेल पीडीएफ व्यवस्थित, कथ प्लस अनियर, कथनीय हे त्यातूनच आलेलं आहे. गम तवतू प्रत्यय जोडला, गतवान हे त्यातूनच आलेलं आहे. जेवढे धातूचे एक्झाम्पल आले ते एकही त्याच्या बाहेरचं आलेलं नाहीये. त्यामुळे ज्यांना कोर्स जॉईन करायचा असतो त्यांनी कधीही म्हणजे एक्झामच्या 1 महिना आधी कोर्स जॉईन नाही करावा. कोर्स जॉईन करत असताना तो कमीत कमी 3-4 महिने आधी करावा, जेणेकरून तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स मिळतील आणि तुम्हाला ते लेक्चर्स एकदा बघितल्यावर जी कन्सेप्ट कळत नाही ना ती सेकंड टाइम, थर्ड टाइम बघितल्यावर कळती. आणि जर संस्कृत बॅक पडत असेल किंवा संस्कृत बॅकला लागला असेल आणि मग तुम्ही अभ्यास करत असेल त्याला काही अर्थ नाही. जर तुम्हाला संस्कृतचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही तो पहिल्यापासूनच करायला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स करून संस्कृत समजत नसेल किंवा कोणी समजून सांगत नसेल, टीचर्स प्रॉपर समजून सांगत नसेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. आणि फीज पण खूप जास्त आहे असं काही नाही. जेवढी तुम्हाला रिपीटर एक्झामला फॉर्म भरण्यासाठी फीज लागती त्याच्यापेक्षा नक्कीच फीज कशी आहे, कमी दिलेली आहे. चला पुढचं एक्झाम्पल काय, भारतीय पुरुष. आता याच्यापासून वाक्य कसं बनवलं मग, अहम भारतीयम पुरुष अस्मी. पुढे आता जी क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, धातू रूपानी लिखत. आता धातू रूपानी लिखत, मग धातू रूपानी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, अपचत. आता मी नक्कीच सांगते अपचत मध्ये खूप स्टुडंटने कन्फ्युजन केलेलं असणार आहे, म्हणजे खूप स्टुडंटचं कन्फ्युजन तिथं नक्कीच झालेलं असणार आहे. आता अपचत 2 प्रमाणे सॉल्व्ह होणार. आता अपचत, जर अपचत विचारलेला आहे तर हा अपचत घ्यायचा की हा अपचत घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे पण मॅटर करतं. शेवटचा जो वर्ड आहे तो पूर्ण आहे म्हणजे त्याला हलंत आहे की स्वर त्यात आडे ते खूप जास्त मॅटर करतं. आता अपचत विचारला होता, मग अपचत कशात येतं, लंग लकार म्हणजेच आपल्या भूतकाळातले धातू काय सांगितलेला आहे, पच धातू सांगितलेला आहे. गण कोणता आहे, भ्यादिगण, परस्मैपदी धातू त्याला प्रत्यय जोडलेला आहे. हा जो प्रत्यय जोडलेला आहे तो परस्मैपदी प्रत्यय जोडलेला आहे आणि ते मध्यम पुरुष बहुवचन सांगितलेलं आहे. हे काय झालं अपचत. पण जर हे अपचत आलं असतं तर ते काय, प्रथम पुरुष एकवचन असतं. पण आपल्याला हे विचारलं नव्हतं, आपल्याला हे विचारलं होतं. त्यामुळे ज्यांनी हे आन्सर लिहिलं त्यांचं कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. चला पुढचं एक्झाम्पल. मग आता पुढचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं, दास्याम. आता दास्याम मध्ये कोणता धातू सांगितलेला आहे, दा धातू सांगितलेला आहे. धातू कोणता येतो दास्याम मध्ये, दा धातू येतो. त्यानंतर गण कोणता आहे, 3ऱ्या गणातला धातू आहे म्हणजे जुहोत्यादी गणातला धातू आहे. त्यानंतर धातू कोणता होता बघितला आपण, दाह किंवा दा धातू होता, परस्मैपदी धातू सांगितलेला आहे. त्यानंतर लुट लकार म्हणजे भविष्य काळातला आहे, भविष्य काळातला. श्याम जोडलेलं आहे बघा. इथे काय होतं, अपचत अ जोडलं होतं. अ म्हणजे काय होतं, भूतकाळ होतं म्हणजे होऊन गेलेली गोष्ट होतं. पण इथे काय आहे, श्याम प्रत्यय आलेलं आहे. श्याम आलेलं आहे म्हणजे काय, भविष्य काळातलं. श्यामी, श्याव, श्याम हे आपण बघितलंय, ते कशातलं येतं, भविष्य काळातलं येतं. मग इथे काय, दा धातू त्याला श्याम जोडलं होतं. मग कोणतं धातू या श्याम म्हणजे उत्तम पुरुष बहुवचन धातू सांगितलेला आहे. पुढे पश्यत. पुढचं काय, पश्यत. आता पश्यत तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जेव्हा धातू रूपावलीचे लेक्चर अपलोड केले तेव्हाच काय सांगितलं होतं, पश्यत जो धातू आहे तो कसा आहे, दृश्य धातूचा पश्यत धातू होतो. दृश्य धातूचा पश्यत धातू होतं. मग मेन धातू कोणता सांगितलेला आहे, दृश्य धातू जो आहे तो काय, मेन धातू आहे. मग हा कोणत्या गणातला धातू आहे, भ्यादी गणातला. म्हणजे भ्यादी गण म्हणजे काय, पहिल्या गणातला धातू आहे. त्यानंतर परस्मैपदी धातू आहे हा. आता लकार कोणता आहे, लोट लकार आहे. लोट लकार म्हणजे आज्ञार्थ, आज्ञा घेतली, लोटांगण घेऊन काय केली होती, आज्ञा घेतली होती. आपण असं ट्रिकनी लक्षात ठेवलं होतं. मग लोट लकार आहे म्हणजे लोट लकार धातू आहे आणि मध्यम पुरुष
बहुवचने, मध्यम पुरुष बहुवचने. पण जर तुम्हाला असा पच्छत विचारला असता, म्हणजे त्याच्या पुढे जर विसर्ग आलेला असता, तर तो कसा झाला असता? लट लकाराचा धातू असता तो पण प्रथम पुरुष द्विवचन. हा कोणता झाला? लोट लकारचा झाला. पण हा कोणता होणार? लट लकार प्रथम पुरुष द्विवचन धातू होणार. त्यानंतर पुढे मंत्र येते, सॉरी भवेयू. पुढचं कोणतं आहे? इथे सिक्वेन्स चेंज झाला. हे चौथं, हे पाचवं. मग आता भवेयू. पहिल्यांदा काय? भवेयू. भवेयू यात पण काय सांगितलेलं आहे? भवधातू सांगितलेला आहे. भवधातू. भवधातू म्हणजे कोणत्या गणातला? पहिल्या गणातला धातू आहे. सगळे आतापर्यंत तुम्ही 3 धातू बघितले, तिन्ही पण काय आलेले? पहिल्या गणातले. म्हणून मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं 1 4 6 10 गणातले जे 1 4 6 10 गणातले जे धातू आहे ते एकदम प्रॉपर बघून जा. मोस्टली 1 4 10 गणातले जे धातू आहे ते जास्त विचारले जातात, किंवा एखादं उभयपदी धातू असतं ते विचारलं जातं तुमचं तिथे पेपरला कन्फ्युजन व्हावं म्हणून. तर व्यवस्थित ज्यांनी केलं असेल त्यांना हे समजलं असेल. हा पहिलाच धातू आहे ना, आपण सुरुवातच भवपासून करत असतो नेहमी. तर मग भव धातू. मग भवेयू. भवेयू म्हणजे काय झालं? हे यू प्रत्यय जोडलाय म्हणजे विधिलिंग लकार मध्ये गेले. आणि काय येणार? ते प्रथम पुरुष बहुवचन मध्ये येणार. प्रथम पुरुष बहुवचन मध्ये. आता मंत्र येते. मंत्र येते तुम्ही जर लास्ट इयरची क्वेश्चन पेपर फॉलो केली असती किंवा नुसती बघून जरी घेतली असते तर मंत्र येते त्या पेपरला पण विचारलं गेलेला आहे. मंत्र येते मध्ये काय? मंत्र धातू आहे, प्रथम पुरुष एक वचन आहे, आणि हे कशात आहे? ते इथे अंते लट लकारात आहे. लट लकारात आहे. वर्तमान काळात सांगितलेला धातू आहे हा. त्यानंतर आता पुढे बघणार आहेत आपण कारक. आता कारक. कारक मध्ये काय करायचं असतं? जे कारक ज्या वर्ड खाली अंडरलाईन असेल त्याचा कारक संबंध ओळखायचा असतो. मग अजीर्ण भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम. आता यामध्ये अजीर्ण खाली आहे, मग अजीर्ण काय सांगितलेलं आहे? अधिकरण कारक सांगितलेलं आहे. अधिकरण कारक काय सांगितलेलं आहे? अधिकरण कारक सांगितलेलं आहे. मग आता इथे काय लिहायचं? तुम्ही अधिकरण कारक लिहिलं आणि त्याच्या खाली काय लिहिलं? अधिकरण कारक म्हणजे काय हे त्याची डेफिनेशन लिहायची. आपण कारक प्रकरणात एकदम व्यवस्थितपणे हे सगळं बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय? शीतेन युक्ता स्निग्धद्या कुर्वते श्लेष्मच्चय. आता शीतेन. शीतेन. शीतेन काय आलं? मग करण कारक आलं इथं. मग करण कारक म्हणजे काय असते ते आपल्याला इथे डेफिनेशन लिहायची. याला हाफ मार्क्स आणि डेफिनेशनला हाफ मार्क्स असं. भोजनांते च किम पेयम जयंतः कस्य वेसून. आता इथे काय केलंय? 2 ठिकाणी अंडरलाईन केलेली. मग भोजनांते. भोजनांते काय झालं? करणकारक झालं. भोजनांते काय झालं? करणकारक झालं. आणि कस्य काय झालं? कस्य खाली लिहिलं गेलं. कस्य काय झालं? तर षष्ठी विभक्ती झाली. षष्ठी कारक सांगितलेलं नाही. षष्ठी काय झाली? मग षष्ठी विभक्ती झाली. षष्ठी कारक नाहीये. त्यानंतर पुढे पुढचं एक्झाम्पल काय? त्वया पुत्रोय नकुला द्रक्षणीय. आता त्वया. त्वया काय झाला? मग कर्ता झाला. त्वया काय झाला? कर्ता झाला. त्यानंतर पुढे समीकरोती विषनाम शमनम तच्च सप्तदा. विषनाम विचारलंय. मग विषनाम. विषनाम काय झालं? कर्मकारक झालं. आपण कारक त्याला लागलेल्या विभक्तीवरून पण ओळखू शकतो. हे काय झालं? विषनाम कर्मकारक झालं. त्यानंतर पुढचा होता एलेक्यू. आता एलेक्यू. एलेक्यू मधला पहिला एलेक्यू होता शब्दरूपवर. शब्दरूप मध्ये काय? पितृ शब्द विचारलाय त्यांनी. मग पितृ शब्द काय? ऋकारांत पुलिंगी शब्द आहे. त्याचं काय लिहायचं होतं? तृतीया एकवचन लिहायचं होतं. आणि तृतीया एकवचन लिहून काय करायचं होतं? तो जो एकवचनी शब्द आलाय त्याचं काय करायचं होतं? वाक्यात रूपांतर करायचं होतं. त्याला 1 मार्क्स आणि हा जो शब्द लिहिला त्याला 1 मार्क्स. मग आता पितृ. पितृचं काय झालं? एकवचन काय येतं? तृतीया एकवचन पित्रा. मग पित्रासह गच्छामी असं वाक्य बनवलंय. हे वाक्य तुम्ही तुमच्या मनाने बनवायचं असतं. त्यामुळे तुम्ही जे वाक्य बनवलं असेल ते वाक्य कसं असणार? बरोबर असणार.
पुढे विचारलंय तदपुलिंगी सर्वनाम, तदपुलिंगी सर्वनाम, त्याचं काय करायचं, षष्टी एकवचन लिहायचं. मग तदपुलिंगी, तद सर्वनामाचं काय येतं, तर षष्टी एकवचन तस्य येतं. मग शब्द कसा झाला, एषः ग्रंथ तस्य बालकस्य अस्ति. त्यानंतर पुढे धेनू, धेनू काय, उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याचं काय करायचं, पंचमी एकवचन लिहायचं. मग धेनूचं काय येणार, पंचमी एकवचन, धेन्वा. मग त्याचं काय केलं, वनम धेन्वा रक्षते, वनाचं रक्षण गायीपासून आपण करतो, धेनूंपासून करतो. मग किम, किम काय, नपुसक लिंगी सर्वनामे, मग त्याचं काय करायचं, प्रथमा बहुवचन लिहायचं. मग आता प्रथमा बहुवचन काय येणार त्याचं, कानी. मग कानी पासून काय केलं, वाक्य केलं, कानी पुस्तकानी छात्रा पठंती. पुढे अग्नी, अग्नी इकारांत पुलिंगी शब्द सांगितलेला आहे. मग इकारांत पुलिंगी शब्द आणि पंचमी एकवचन विचारलंय, मग काय येतं त्याचं, अग्ने, त्याचं काय येतं, अग्ने. मग तुम्ही इथं अग्नय, अग्ने स्वाहा किंवा अग्ने तेजसा सर्व प्रकाशितम, अग्ने काय करतं, सगळीकडं प्रकाशमय करतं सगळं. पुढे आहे आपला आता समास. आता इथे मी तुम्हाला काहीही एक्सप्लेन करत नाही कोणती गोष्ट, हा व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल, त्यामुळे आपण फक्त आन्सर की बघतोय. जर तुम्हाला लेंदी लेक्चर हवे असेल तर तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन संस्कृत कोर्स परचेस करू शकतात. चला, समास. समासामध्ये पहिलं काय विचारलंय, दीर्घम आयु, पहिलं काय विचारलंय, दीर्घम आयु. मग आता दीर्घम आयु, मग शब्द काय बनला, समास काय बनला, समास विग्रह दिला होता, तुम्हाला काय करायचं होतं, समास बनवायचा होता. शब्द काय बनला, मग दीर्घायु, शब्द काय, समास काय बनला, दीर्घायु. मग कर्मधारय तत्पुरुष समास येतो. त्यानंतर अष्टाध्यायी, अष्ट 8 आलेले, मग अष्टाध्यायी, अष्टानाम अध्यानाम समाहार, अष्टानाम अध्यानाम समाहार, हा काय झाला आपला द्विगु समास आला. इथे काय आलंय, अष्ट म्हणजे 8 आलं, संख्या आली, संख्या दिल्यामुळे काय केलं आपण, द्विगु समास. त्यानंतर यथाबलम, यथाबलम, यथा काय आलं, अव्यय आलं. मग अव्ययाचं आपण काय करणार, ज्या अव्ययाला जो शब्द दिलेला आहे आपण पर्यायवाची तो तिथे ठेवणार. मग बलम अनअतिक्रम्य, हा काय झाला, अव्ययी भाव समास आला. त्यानंतर ददी घृतम, मग ददीच्च घृतमच 2 पद आलेले इथं, म्हणून इथं काय झालं, द्वंद्व समास झाला. द्वंद्व, त्यातला कोणता, द्वंद्व मधला कोणता, द्वंद्व 2 टाईप आहे, इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व नाही होतो तर हा कोणता होतो, समाहार द्वंद्व होतो, ददीच्च घृतमच. त्यानंतर पुढे आता हे रिपीट झालं बघा, वरती आपण जो एसक्यू पाहिला त्यामध्ये पण अवाला म्हणजे नय्य तत्पुरुष समास आला होता, आणि आपल्याला इथे पण काय आलंय, नय्य तत्पुरुष समास आलेला आहे. अशेष आलाय तर काय करणार आपण, न अशेष, आणि तिथं काय लिहिलं, नय्य तत्पुरुष समास लिहिलं. चला पुढे संधी. आता संधी पहिला काय होता, रोगोपचार, रोगो उपचार. मग काय येणार त्याचं, रोग उपचार, कोणत्या यांनी, तर गुणसंधीनी सॉल्व्ह होणार हे. आणि त्याचं काय सूत्र बनणार, आदंगुण, समोर काय आलं, उ आलं, आणि त्याचं काय झालं, ओ झाला. अशी ही संधी सॉल्व्ह होणार. तिथे काय झालं, रोगोपचार झालं. त्यानंतर आता छात्रस्तिष्ठती, आता हा स दिलेला आहे, स दिलेला आहे म्हणजे काय झालं, विसर्ग झालं. मग सच्या ठिकाणी काय आणला, विसर्ग आणला, छात्र तिष्ठती. मग विसर्ग संधी झाली. सूत्र काय आहे, विसर्जनीयस्य स, विसर्गाच्या जागी काय आणायचं, स आणायचा किंवा सच्या जागी विसर्ग आणायचा. त्यानंतर पुढचं आहे तदत यथा. आता हे जे एक्झाम्पल आहे हे जशाच्या तसं आपल्या लेक्चर मधून आलेलं आहे. तद यथा हे पण आपण एक्झाम्पल घेतलं होतं. त्यानंतर प्रतिउपकार हे पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स केलेले असतील, व्यवस्थित जे आपण नोट एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी दिलेले होते नोट्स फॉर्म मध्ये, ते पण जसेच्या तसे एक्झाम्पल इथे आलेले आहे, जास्त काही अवघड आलेलं नाही. त्यानंतर मी जस्व संधी खूप वेळेस तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितले, जस्व संधी इम्पॉर्टंट संधी आहे आणि 3 क्वेश्चन्स आले जस्व संधीवर, म्हणजे 4 मार्क्स तुम्हाला जस्व संधी करून देते बघा. मग तद यथा इथे काय झाला शब्द, तद्यथा. सूत्र संधी कोणती आली, जस्व संधी आली, म्हणजेच कोणती, व्यंजन संधी. आणि याचं सूत्र काय आलं, झलाम जशांते, झलाम जशंते. त्यानंतर पुढं छात्रा अवगतो, छात्रा अवगतो. मग संधी कशी झाली, छात्रो आगतो,
कोणतं एक्झाम्पल? आव दिसतंय. याच्यात काय दिसतंय? आव दिसतोय. म्हणजे काय झाली? ही अयादी संधी झाली. मी जिथं तुम्हाला सांगितलं होतं जिथं जिथं तुम्हाला आव दिसल तिथं काय करायची? अयादी संधी करायची. मग इथे काय झालं? छात्रो आगतो ही संधी सॉल्व्ह केल्यानंतर सूत्र काय? एचो अयव आवायव. त्यानंतर पुढे प्रति उपकार. आता इथे पण काय दिसतंय? ई दिसतंय बघा. ई दिसतंय. मग ईचं काय केलं आपण? ईचं कन्व्हर्जन य मध्ये केलं. कोणत्या सूत्राने केलं? यन संधीने केलं. मग ते काय झालं? प्रत्युपकार इकोयनची हे सूत्र झालं आणि संधी कोणती झाली? यन संधी झाली. हे पण बघा इकोयनाची मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा लेक्चर्स घेतले तेव्हा काय सांगितलं होतं की इकोयनाची हे पण असं आहे जे नेहमी नेहमी विचारलं जातं आणि ते लवकर हायलाइट होऊन येतं. यावर पण आपल्याला 3 मार्क्स मिळणार. म्हणजे पासिंग एकदम इझी पाहायला गेलं तर हे 4 जस्ट व संधीचे झाले. 3 मार्क्स तुम्हाला याचे झाले यन संधीचे. इथे 7 मार्क्स 20 पैकी 7 मार्क्स तुम्हाला 15 पैकी 7 मार्क्स तर इथंच मिळाले. एकदम सोपे सोपे असे. त्यानंतर आता शेवटचा क्वेश्चन काय होता? तर प्रत्यय रूपाने त्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात आपल्याला माहिती. त्यामध्ये पहिला काय होता? प्रत्यय रूपाने लिखत होता. मग प्रत्यय रूपाने मग ईश आणि त्याला काय केलं? शत्रू प्रत्यय जोडला. शत्रू प्रत्यय म्हणजे काय जोडत असतो आपण? अन जोडत असतो. मग शब्द कसा बनला? प्रत्यय शब्द कसा बनला? ईशन. त्यानंतर पुढे भू आणि तव्य जशाच्या तसा आलेला आहे. जशाच्या तसा हा तुम्हाला मी ऑलरेडी लेक्चरमध्येही सांगितला होता आणि आपले जे एक्झाम्पल प्रत्ययचे एक्झाम्पल दिले होते त्यामध्ये पण दिलेला होता. जशाच्या तसा आलेला आहे. तव्यत मध्ये काय जोडतो आपण? तव्य जोडतो. शब्द कसा बनला? भवितव्य. आता इथे काय आहे? आ, दा आणि ल्यप. दा धातूला आधी आ हे करणार आपण आणि नंतर काय करणार? ल्यप प्रत्यय जोडणार. हा पण आपण घेतलेला आहे. आदाय आदाय. इथे तुमचे मार्क्स कट व्हायलाच नको कारण की खूप सोपे आलेले ना. आपण घेतलेले आपल्या नोट्समध्ये असलेले क्वेश्चन्स इथे आलेले हे लक्षात घ्या. त्यानंतर क्रू आहे. क्रूला काय केलं? न्यूल प्रत्यय जोडला. न्यूल प्रत्ययमध्ये काय जोडत असतो आपण? अक जोडत असतो. मग काय बनलं? कारक. त्यानंतर पुढे दृश्य धातू आहे त्याला काय जोडला आपण? 3 प्रत्यय जोडला. त्याला काय? त्यामध्ये 3 प्रत्ययमध्ये काय जोडत असतो आपण? ती जोडत असतो. यांची संधी झाली काय बनलं? दृष्टी. दृष्टी. हे सगळे हे मार्क्स तुमचे कटायलाच नकोय कारण की हे सगळं आपण ऑलरेडी घेतलंय लेक्चरमध्ये. त्यानंतर पुढे वाक्यप्रयोग. आता वाक्यप्रयोग काय होतं? कपी फल खादती. मग त्याचं काय होणार? कपीचं बनणार कपीना फलम खाद्यते. त्यानंतर पुढे काय होतं? अर्थकेन श्लोका श्राव्यन्ते. मग इथे काय होणार? अर्थकः श्लोकान श्रवती. पुढे छात्रा पाठम पठन्ति. मग इथे काय होणार? छात्रही पाठ पठ्यते. पुढे बालकेन कथा पठ्यन्ते. बालकः कथा पठती. त्यानंतर भगिनी वैद्यम भवती. याचं काय आन्सर येणार? भगिन्या वैद्य भूयते. याचं काय होणार? भवतीचं काय होणार? भूयते. बघा एकदम 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 अशी इझी होती. जास्त काही अवघड नव्हतं. इझिली पासिंग निघण्यासारखा क्वेश्चन पेपर होता आणि खूप म्हणजे सर्वांना प्रश्न पडलेला असतो की सप्लिमेंटच्या एक्झाम खरंच हार्ड असतात की तर नाही. बघा सप्लिमेंटचा पेपरही खूप सोपा येतो आणि हा ऑलरेडी पेपर सोपा आलेला आहे. पुढचा पेपरही सोपा येईल. आता पुढच्या पेपरचा अभ्यास प्रॉपर करा. त्यानंतर जर कोणी नवीन स्टुडंट्स बघत असतील हा लेक्चर तर त्यांनी व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा जर त्यांना कोर्स कोणताही परचेस करायचा असेल तर.